इथं ठरवलंय दर 15 दिवसांनी पोलीस विभागावरच एक पत्रकार परिषद निघणार आणि जोपर्यंत हे असे निष्क्रिय अधिकारी दहीकर, माझा आरोप हा दहीकरांवरच आहे, हे असे निष्क्रिय अधिकारी, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मी असेपर्यंत, आणि मी ही तक्रार सन्माननीय पालकमंत्री साहेबांकडेही करणार आहे, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे आणि खासदार साहेबांकडे पण करणार आहे की असे अधिकारी, मी पण युती सरकारचा एक भाग आहे, जोपर्यंत असे अधिकारी प्रशासनामध्ये असतील आपलं सरकार बदनाम होईल. आपण बदनाम होतोय या अशा अधिकाऱ्यांमुळे. त्याचे आई वडील रडतात, ते सरकारला शिव्या घालतात, पोलिसांना नाही घालत. म्हणून आपण सगळे, मी पण या युती सरकारचा एक घटक आहे, मी पण तेवढाच बांधील आहे या सरकारमध्ये. पण माझा विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि खासदार साहेब मला या विषयामध्ये न्याय देतील आणि अशा अधिकाऱ्याला लवकरात लवकर या जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करतील. खरं तर माझं म्हणणं आहे, अशी व्यक्ती ही पोलीस फोर्समध्येच नको, पोलीस फोर्स मधून पण यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि मी ती जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि बाकी या सगळ्या नेत्यांकडे मी बसेन तेव्हा मी माझी भूमिका तिकडेही मांडीन आणि लवकरात लवकर हे असे दहीकरांसारखे अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको हे मी सांगायचं काम तिकडेही करेन.